एक ब्रेकिंग न्यूज उल्हासनगरमध्ये रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णाच्या मृत्यूनंतर बिल वाढवल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे। उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 1 परिसरात ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। आणखी एक मोठी बातमी, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर 102 वर्षांच्या इतिहासात डॉक्टर क्षीरसागर पहिल्या नियमित महिला कुलगुरू असणार आहे। डॉक्टर क्षीरसागर या नागपूरमधील वायसीसी तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत आहेत। रिक्त पदभरती विद्यार्थी हिताला प्राधान्य देणार असं डॉक्टर क्षीरसागर यांनी स्वतः म्हटलंय। कुलगुरुपदी डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची आता नियुक्ती झाली आहे। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर ज्येष्ठ समाजवादी विचारवंत असलेले पन्नालाल सुराणा यांचं निधन झालं। ते 93 वर्षांचे होते। काल मागितली, मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये काल वेळ मागायला गेले होते, कारण दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। इथे ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाची जी आत्महत्या झाली तो एक विषय, शौर्य पाटीलची ती एक, आणि दुसरा महाराष्ट्रात हे जे चाललेलं आहे, एकीकडे तुम्ही पारदर्शक कारभार, माननीय प्रधानमंत्री सातत्याने म्हणतात काळा पैसा आम्ही भारतात हद्दपार करू, भ्रष्टाचार मुक्त भारत करू, पण जिथे भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या विचाराचंच सरकार आहे, त्या सरकारमध्ये पैसे पाण्यासारखे वाटले जात आहेत। हे पैसे आले कुठे? ह्याच प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी केली ना, मग नोटबंदी जर माननीय प्रधानमंत्र्यांनी केली तर महाराष्ट्रात नोटा येत आहेत कुठून? एक महिन्या 2 महिन्यापूर्वी एक मंत्र्यांच्या घरी एक बॅग दाखवली, तुमच्याच चॅनलनी दाखवली, त्याच्यात एवढे पैसे होते। त्याचं इन्क्वायरीचं काय झालं? तो कॅश आला कुठून? काल निलेश राणेंनी ते पैसे पकडले, ते पैसे ते केलं। मी काल राणे साहेबांना खूप आभार मानले, म्हटलं राणे साहेब तुमच्या मुलाचं मनापासून कौतुक करते मी, त्यांनी हिम्मत दाखवली आणि चोरी पकडून दाखवली। काल मी राणे साहेबांना भेटले पार्लमेंटमध्ये, त्यांच्या घरात गेले असा आरोप करत निलेश राणेंवरतीच गुन्हा दाखल झाला। हे किती दुर्दैवी आहे, म्हणजे कुणावर विश्वास ठेवायचा हो? काय चाललंय काय महाराष्ट्रात? आणि म्हणून देवेंद्रजींना माझी हात जोडून विनंती आहे की देवेंद्रजी काहीतरी करावं, राजकारण होत राहील, पण महाराष्ट्रामध्ये हे मला विचाराल तर महाराष्ट्राच्या या 50-60 वर्षातला काळा दिवस जर कुठला असेल तर महिलांवर होणारे अत्याचार आणि लेकींच्या आत्महत्यांचा, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आणि त्यांच्यानंतरचा काळचा जो दिवस असेल तो खूप अस्वस्थ करणार आहे। दिल्ली वेगवेगळ्या वक्तव्यानं गाजते। राजनाथ सिंगांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की नेहरू सरकारी पैशातून बाबरी मस्जिद त्यांना उभं करायची होती, बांधायची होती, परंतु सरदार पटेलांनी ते होऊ दिलं नाही। संसदेच्या अधिवेशनामध्ये कामकाजाच्या ऐवजी असे मुद्दे येत आहेत। मी काय हे स्टेटमेंट तर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवलेला नाही आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत ही माहिती दिली। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं अशी माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली, पण महाराष्ट्र सरकारनं फक्त 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती केंद्राला दिलेली आहे। तर महाराष्ट्र सरकारनं राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केलेली आहे। सरकार पाठवते प्रस्ताव, तो त्यानंतर केंद्रीय पथक येतं, ते अंतिम करतात। शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे आलं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोषवारा असतो तो गोषवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघांचे राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल। आमचं आणि केंद्राचं पाहणी झालेली आहे, त्यामुळं दोघांची ताळमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदतीकरता जाईल। राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, रेकॉर्डवर स्टेटमेंट आहे। त्यांनी सांगितले की 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाले आणि त्याबाबत आम्ही केंद्र सरकारला मागणी केलेली आहे। आणि काल जर अहवालामध्ये फक्त 1,10,000 हेक्टरचीच नुकसान झालं असं
त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून मागणी केलेली आहे। याचा अर्थ हे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही। मागच्या नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सरकार मग्न झालेलं होतं। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे असं सुप्रिया सुळे म्हणालेल्या आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारवरती टीका सुद्धा केलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला होता आणि या दरम्यान त्यांनी सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांची फसवाफसवी केली जात असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे। कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये। ताई, आवाज उठवा। एक मोठी बातमी आहे। नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा नेमकं काय सांगतो हे महत्त्वाचं आहे असं थेट राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। कायदा अंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेत असतं आणि घेत राहणार आहे असं देखील आयोगाचं म्हणणं आहे। निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांकडून नाराजी व्यक्त होतीये। फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह बावनकुळेंसह अनेक नेत्यांनी नाराजी आपली व्यक्त केली। सीएम फडणवीस, डीसीएम एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नाराजी व्यक्त झालेली आणि नेत्यांच्या या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पुढची बातमी, सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। न्यायालयाच्या निर्णयाविरोधामध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असं हसन मुश्रीफ म्हणाले आणि त्यामुळे निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरच्या आधीही लागू शकतो असंही मुश्रीफांनी म्हटलं। निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल, परंतु आज मात्र तारीख ही 21 ठरलेली आहे। मला वाटतं आपण पर्यटन करून यावं, तिरुपतीला जाऊन यावं, तिथं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊन नका, बर्फ पडायला तिकडं, आणि 2 दिवसात आभार मतदारांची बांधून आपण पर्यटनाला जाऊन या। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होणार का हा प्रश्न आहे। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं टप्प्यात निवडणूक घेतली जाऊ शकते असा अंदाज आहे। 50% आरक्षण ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होऊ शकतात असं म्हटलं जात आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, राज्यभरामध्ये जवळपास 32 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आगामी काळात होऊ इच्छितात, परंतु त्याच्यापैकी 17 जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षण मर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे आणि या आरक्षण मर्यादा ओलांडल्या प्रकरणाच्या संदर्भात 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि त्याकरता निवडणूक आयोग जे आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणूक ज्या आहेत त्या 2 टप्प्यात घेण्याची तयारी जी आहे ती करत असते। विश्वसनीय सूत्रांची माहिती जी आहे ती कारण की निवडणूक ज्या आहेत लोकल बॉडीज इलेक्शन त्या घेण्याचा निर्णय जो आहे तो न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। मोठी बातमी, बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण मुंबई उच्च न्यायालय असे करावे। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला ठराव मांडावा। आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। शासकीय ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवावा असं देखील सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे। बॉम्बे हायकोर्टाचं नामकरण करावं असं त्यांचं म्हणणं आहे।